आणि आता पुढचे शब्द अगदी शांतपणे ऐक. बाळा, किती शांत आणि गंभीर झाला आहेस तू. तुझ्या मनातील सर्व गोंधळ, सर्व चिंता आणि काळजी मी सतत ऐकत आहे. बाहेरच्या जगातील सर्व गोंगाट आणि आवाज काही वेळासाठी बाजूला ठेव आणि पूर्णपणे स्वतःच्या आत डोकावून बघ. तुझ्या प्रत्येक चिंतेचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तिथेच मिळेल. कारण मी कुठे बाहेर नाही, तर तुझ्या अंतःकरणात नेहमी वास करत आहे. कधी कधी माणसाला वाटतं की तो या जगात अगदी एकटा पडला आहे. सगळे मार्ग बंद झालेत, सगळी नाती दुरावलीत आणि आता कोणीच सोबत नाही. पण ते खरं नसतं बाळा. हा तुझा सर्वात मोठा भ्रम आहे. आयुष्यातील सर्वात कठीण, वादळी आणि अंधाऱ्या रात्री देखील जेव्हा तुला वाटत असतं की तू एकटाच या दुःखाशी संघर्ष करतोयस, तेव्हा मी सावलीसारखा तुझा हात घट्ट पकडून तुझ्यासोबत चालत असतो. तुला सावरून धरत असतो. तुझ्या डोळ्यांतील लपवलेले अश्रू आणि मनात दाबून ठेवलेली खोल वेदना माझ्यापासून कधीच लपलेली नाही. लोकांनी तुला काय दिलं, कसं दुखावलं आणि काय नाकारलं, याचा विचार आता पूर्णपणे सोडून दे. कारण जगात कोणी पाहत नसलं तरी मी सगळं पाहत होतो. तू फक्त पूर्ण विश्वासाने तुझं कर्म करत राहा आणि तुझ्या भविष्याची, तुझ्या संसाराची बाकी सर्व काळजी आत्ताच्या आत्ता माझ्यावर सोडून दे. मनाला अगदी शांत कर. कोणतीही घाई करू नकोस. नशिबापेक्षा आणि वेळेपेक्षा आधी कोणाला काहीच मिळत नसतं. पण जी गोष्ट खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी योग्य आहे, जी तुझ्या सुखाची आहे, ती माझ्या दरबारातून तुला अगदी योग्य वेळी, मान सन्मानासह नक्कीच मिळेल. तू माझा लाडका अंश आहेस आणि मी तुला या जगात कधीच अपयशी, हताश किंवा पराभूत होऊ देणार नाही. ज्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांच्याकडे आता दुर्लक्ष कर. कारण तुझ्या आयुष्याचा ताबा आता मी स्वतः माझ्या हातात घेतला आहे. आणि जिथे मी असतो तिथे कधीच अन्याय होत नाही. अनेकदा तुला वाटलं असेल की माझ्या सोसण्याला काही अंत आहे की नाही, पण बाळा, ते सोसणं म्हणजे तुझ्या नव्या आयुष्याची पूर्वतयारी होती. आता तो कठीण काळ संपला आहे आणि तुझ्या नशिबाचं नवीन पान उघडत आहे. आता डोळे उघड. मनातील सगळी भीती, संशय आणि नकारात्मकता बाहेर टाक आणि एक दीर्घ शांत श्वास घे. आणि नेहमीसाठी मनात एकच गोष्ट पक्की करून ठेव बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी वज्रासारखा उभा आहे आणि पुढेही सदैव राहीन. बाळा, जर तुला मनातून खरोखरच असं वाटत असेल की मी सदैव तुझ्या सोबत आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये फक्त एकच ओळ लिह, स्वामी, मी माझा संपूर्ण भार तुमच्यावर सोपवला आहे. आणि मग बघ, तुझ्या आयुष्यातील चिंतेचं ओझं कसं हलकं होतं ते.